Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's spoken English session, let us learn about use of not only but also. It's a correlative conjunction pair. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या पाठात आपण नॉट ओनली बट ऑल्सो याच्या वापराविषयी शिकणार आहोत. ही संबंधित शब्दयोगी अव्ययांची जोडी आहे आणि त्याचा अर्थ एवढंच नव्हे तर, म्हणजे एक उपवाक्य एवढंच नव्हे तर दुसरं उपवाक्य किंवा फक्त हेच नाही तर ते सुद्धा या अर्थी ही वापरली जाते. नॉट ओनली NOTONLY, मग एक फ्रेज असं ज्याला म्हणतात, आणि बट ऑल्सो BUTALSO आणि पुढं दुसरं उपवाक्य. सो नॉट ओनली बट ऑल्सो इज यूज्ड टू कनेक्ट अँड एम्फसाइज टू फ्रेजेस ऑर टू वर्ड्स विच हॅव द सेम पोझिशन. म्हणजे दोन उपवाक्य किंवा शब्द जे तौलनिकदृष्ट्या वाक्यात समान आहेत त्यांच्या विषयी हे नॉट ओनली बट ऑल्सो वापरलं जातं. आपण त्याचा उपयोग वाक्यात कसा करतो ते बघूयात, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊ शकेल. सो हाऊ डू वी यूज नॉट ओनली बट ऑल्सो पेअर? इट इज इन दिस वे. फर्स्ट, नाउ वी विल सी हाऊ टू ॲडजेक्टिव्स कॅन बी कनेक्टेड युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. ॲडजेक्टिव्स म्हणजे विशेषण. तर सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे क्रियापद प्लस नॉट ओनली प्लस विशेषण जे आपण कंपेअर करणार आहोत प्लस बट ऑल्सो आणि प्लस दुसरं विशेषण जे आपण ज्याचं तुलना करणार आहोत ते. हे जरा क्लिष्ट वाटतंय ऐकायला, पण एक वाक्य ऐकलं की तुम्हाला लगेच लक्षात येईल की तसा वापर त्याचा सोपा आहे. वाक्य बघूयात. ही इज not only handsome but also intelligent. ही इज नॉट ओनली हँडसम. हँडसम हे विशेषण आहे. हँडसम म्हणजे देखणा. बट ऑल्सो इंटेलिजंट. इंटेलिजंट म्हणजे हुशार. तर तो फक्त देखणाच नाही तर हुशारसुद्धा आहे असा या वाक्याचा अर्थ होतो. तर फक्त एवढंच नव्हे तर हे सुद्धा, किंवा फक्त हेच नाही तर ते सुद्धा आहे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण इंग्लिशमध्ये नॉट ओनली बट ऑल्सो हे वापरतो. अजून एक उदाहरण बघूयात जिथे दोन विशेषणं, म्हणजे इथे जसं आपण हँडसम इंटेलिजंट ही विशेषणं नॉट ओनली बट ऑल्सोनी कनेक्ट केली, तसं अजून एक वाक्य बघूयात. ही इज नॉट ओनली पुअर बट ऑल्सो अनएम्प्लॉईड. तो फक्त गरीबच नाही तर बेकारसुद्धा आहे. तर अशा रीतीनं हे दोन ॲडजेक्टिव्स आपण कनेक्ट केली नॉट ओनली बट ऑल्सोनी. आता दुसरी पद्धत बघूया ज्यात ह्या तऱ्हेने वर्ब्स किंवा ॲडवर्ब्ससुद्धा आपण कनेक्ट करू शकतो. तर सब्जेक्ट प्लस वर्ब. आता इथे आपण ॲडवर्ब दोन बघणार आहोत. प्लस नॉट ओनली प्लस ॲडवर्ब प्लस बट ऑल्सो प्लस ॲडवर्ब. म्हणजे नॉट ओनलीच्या नंतर एक ॲडवर्ब आणि बट ऑल्सो नंतर दुसरं ॲडवर्ब जे आपल्याला कम्पेअर करायचं आहे किंवा एम्फोसाईज करायचं आहे, ज्याच्यावर आपल्याला भार देऊन ते सांगायचं आहे की हे वेगळं आहे. तर ते कसं होतं? ही स्पीक्स स्पॅनिश नॉट ओनली नॅचरली बट ऑल्सो फ्लुएंटली. आता नॅचरली आणि फ्लुएंटली हे दोन क्रियाविशेषण आहेत. क्रियाविशेषण म्हणजे ॲडवर्ब्स. म्हणजे तो स्पॅनिश नैसर्गिकरित्याच नाही तर सफाईदारसुद्धा बोलतो. ही स्पीक्स स्पॅनिश नॉट ओनली नॅचरली बट ऑल्सो फ्लुएंटली. फ्लुएंटली म्हणजे सफाईदारपणे. तर अशा तऱ्हेने दोन ॲडव्हर्ब्स आपण कम्पेअर केले. आता त्याचा तिसरा वापर आपण बघूयात जेव्हा ते नाऊन आपण कनेक्ट करणार आहोत नॉट ओनली बट ऑल्सोनी. तिसरा वापर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस नॉट ओनली नाउन प्लस but also noun. I like
नॉट ओनली श्रीखंड बट ऑल्सो गुलाबजामुन. तर आता हे दोन प्रॉपर नाउन्स होते, खाद्यपदार्थांची नावं आहेत ही. तर मला फक्त श्रीखंडच नव्हे तर गुलाबजामसुद्धा आवडतात. तर श्रीखंड अँड गुलाबजाम असं आपण कंपॅरिझन केलं किंवा स्ट्रेस केलं, एम्फसाइज केलं. आता चौथा प्रकार बघूयात. सब्जेक्ट प्लस नॉट ओनली प्लस वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद, बट ऑल्सो प्लस दुसरं वर्ब आपण वापरतो. तर त्याचं उदाहरण आहे, शी नॉट ओनली डान्सेस एक्स्ट्रॉर्डिनरी बट ऑल्सो सिंग्स परफेक्टली. म्हणजे ती विलक्षण नाचते एवढंच नव्हे तर गातेही परिपूर्णपणे. तर नाचते आणि गाते हे जे आपण दोन क्रिया होत्या, म्हणजे ती एवढंच करत नाही तर हेही करते. सो वी यूज्ड नॉट ओनली बट ऑल्सो ओव्हर हिअर. शी नॉट ओनली dances extraordinary but also sings perfectly. तर अशा रीतीने आपण नॉट ओनली बट ऑल्सो ही कोरिलेटिव्ह कंजंक्शनची पेअर पाहिली. सो टुडे वी हॅव सीन द युजेस ऑफ कोरिलेटिव्ह कंजंक्शन नॉट ओनली बट ऑल्सो in spoken English. I hope that now you can make use of this newly learned word pair in your daily English. And if you have any difficulties, please let me know. Try to use these new words, whatever you have learned, or new phrases in your daily English, so that your spoken English is, extraordinary. So if you have any difficulties, do let me know while using this correlative conjunction pair. And that is all for today's session. Have a great Sunday. Thank you. Dhanyavad.